आता आपण पनीरची भाजी करत आहोत आणि पनीरच्या भाजीमध्ये काय काय टाकायचं आहे ते तुम्ही बघा. आता याच्यामध्ये कापून कांदा टाकलेला आहे, खोबरं आहे, काजू आहे, अद्रक, लाल मिरची आणि लसूण टाकायचं आणि त्याला उकळी फुटून द्यायची. चांगलं शिजून घ्यायचं थोडंसं. 2 कांदे घेतले, 1 टमाटर, खोबरं, काजू, अद्रक, लसण आणि कोथिंबीर हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. त्याला थोडं शिजवून घेतलं आणि आता याला मिक्सरला काढून घेऊ. हे बघा, आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे, मिक्सरला लावून घेतलेली आहे. आणि आता पनीर आहे ते थोडंसं फ्राय करून घेऊ आणि मग आपण भाजीची फोडणी टाकू. चला तर आपण आता पनीर फ्राय करूया. तेल गरम झालेलं आहे. थोडं पनीर याच्यामध्ये ठेवून फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं असतं पनीर. दोन्ही बाजूनी पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचंय. मध्ये आता आपण तेल टाकूया. या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकू. मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे टाकू. जिरे झालेले आहेत. आता हे थोडे तमालपत्र टाकू. आणि आपण जी मग ग्रेव्ही काढली होती ती थोडी ग्रेव्ही टाकू त्याच्यामध्ये. आता चांगल्या प्रकारे मच्छीला आता चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं गरम करून घेऊ. आपण त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आता याला चांगलं गरम होऊन द्यायचं थोडंसं. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मसाले कोणते टाकायचे ते पाहूयात. धनापूड 1 चमचा, हळद, कांदा लसूण मसाला म्हणजे आमच्याकडे याला प्रवीण मसाला म्हणतात तो 2 चमचे टाकू. लाल तिखट 2 चमचे, थोडं जास्तच टाकते. आणि मीठ. आता याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून देऊ आणि आता चांगलं गरम होऊ याला. छानपैकी मस्त परतून घेऊ त्याला. चांगलं परतून घेऊ. आता मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आपण आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. आपण नुसार मीठ टाकू. आता एक चांगली उकळी येऊन देऊ आणि त्याच्यामध्ये मग पनीर टाकून देऊ. भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे. हे बघा. आता याच्यामध्ये आपण बघा पनीरचे फ्राय केले होते ते टाकून देऊ आता याच्यामध्ये. आणि आता थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. त्याआधी आपण हे पहा, आपली पनीरची भाजी दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि त्याचा वास पण खूप सुंदर आहे. आणि आपण त्याच्यावर आता कोथिंबीर टाकणार आहोत. बघा किती छान दिसते. आणि आपण आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. त्याला थोडा वेळ कमी गॅसवर ठेवून देणार आहोत. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.